संजय राऊतनी आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, अमित शाह साहेबाला भेटले, मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा, परंतु मला मुख्यमंत्री करा। हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असा एक प्रश्नचिन्ह आहे। मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं। आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळभळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला का एकनाथ शिंदे, संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे, मग त्यांची ती दाढी, मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा, यावरच त्यांची असं एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात। शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळे त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही। आमचा चान्स ह्या माणसाने हुकवला, आम्हाला सत्तेतून ह्या माणसाने खेचलं आणि हे तुम्ही अनेक भाषणातून पाहताय। माझी खुर्ची ओढली, माझी सत्ता खेचली, माझ्याशी गद्दारी केली, मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेले चपाटेत मग 50 खोके ओके, या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शाह साहेब दिसतील, ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील, त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली। मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत, ते आता मागे पडलेत, एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार, अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज करत असतात। आणि त्यातलीच एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे। मागेही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली। म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका। त्याचं काम बडबडणं यात महाराष्ट्र जाणतोय। या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव तो असल्यामुळं त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने मुझे गिनो, मला कुणीतरी माझं अस्तित्व ठेवा, अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे। पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत, अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही। शिरसाट साहेब, आपण वारंवार अडचणीत येत असताना पाहायला मिळत आहे, कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे, तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे जरा स्पष्ट करा। व्हिडिओचा काय संदर्भ आहे? तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे, बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का काय? आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे। म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे। माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे, ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते। मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? यासाठी एक सांगतो, आमच्याकडे मातोश्री 2 नाहीये। माझं घर
माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्याला वेलकम असतात. कार्यकर्ता आहे, उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा माझा काही दोष नाहीये. माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही. काम काय, नाव काय, गाव काय हे सगळं विचारलं जात नाही. म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो. म्हणून कोणी जर काढला जर असेल, गेला जरी असेल, त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजाचं काही कारण पण नाही. यांचे व्हिडिओ पहा ना, ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा. अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा. आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये. आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही. साहेब, पण तुमच्या घरातला बिभीषण नेमका कोण आहे याचा काय शोध लागलाय का? कोणी हा व्हिडिओ काढलाय? जाऊ दे, असं होत असतात. मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढता, कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात. कार्य करतायत, त्याला काय विशेष आहे? मी त्याच्यावर चर्चा करत नाही. मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. ते पैसे जे दाखवण्यात आलेले आहेत अरे तुम्ही कसे पैसे म्हणतात? ते बॅगेला बी पैसे म्हणायला लागले का? एक प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग, पैसे आहे हे सत्य आहे का? अहो प्रवासातून आलेली ती बॅग ते दरवाजासमोर पडलेली आहे. तुम्ही कधीतरी लक्षात घ्या, अशा पैशाच्या बॅगा दरवाजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात. काहीतरी मूर्खपणाचं लक्षण आहे आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही. अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का? मी ठेवले असते ना कपाटामध्ये. कपडे होते म्हणजे काय बोलतेच?